मंडळी, विधान भवनाच्या सभागृहात मंत्री मोबाईलवर रम्मी खेळतात आणि काही दिवसातच त्यांचं खातंही बदललं जातं। ही कोणत्याही मालिकेची कथा नाही, तर राज्य सरकारमधील प्रत्यक्षात घडलेली घटना आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी प्रकरणाने राज्यात मोठा गदारोळ निर्माण केलाय आणि अखेर सरकारने खाते बदल करत राजीनामा टाळण्याचा खेळ केलाय। आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत रम्मी प्रकरण, त्यावर उठलेलं राजकीय वादळ आणि अखेर नवे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांचं राजकारणातील वजन। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली, मात्र त्यांना मंत्रिमंडळाबाहेर न काढता खाते बदल करून क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली, तर कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली। 31 जुलैला रात्री उशिरा माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आल्याची अधिसूचना ही राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केली। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहातच ऑनलाईन रम्मी खेळतानाचे व्हिडिओ समोर आले होते। त्यानंतर कोकाटे आणि राज्य सरकारवर सर्व स्तरांवरून टीकेचा भडीमार सुरू होता। तसंच कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधकांकडून केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे विधिमंडळात मोबाईलवर ऑनलाईन रम्मी खेळतानाचे व्हिडिओ सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट केले होते। त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं। त्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकार आणि अजित पवार यांच्यावर दबाव वाढत चालला होता। मात्र राजीनामा न देता खाते बदल करून कोकाटेंचा एक प्रकारे त्यांना दिलासाच देण्यात आला। लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यावेळी गोंधळ होऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी घाडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती। त्यानंतर तर कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी ही अधिकच जोर धरू लागली होती। माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्ये आणि विधिमंडळात रम्मी खेळल्यामुळे शेतकरी आणि जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली होती। त्यामुळे विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही सातत्याने केली जात होती। याच मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते उधळत आंदोलन केलं आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली होती। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। अशा प्रकारच्या मारहाणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी देखील व्यक्त केल्यानंतर सूरज चव्हाण यांनी समाज माध्यमांद्वारे दिलगिरी व्यक्त करत माफीनामा जाहीर केला। तसंच सूरज चव्हाण यांनी युवक प्रदेश अध्यक्ष पदावरून हकालपट्टी देखील त्यांची करण्यात आली। आणि आता इंदापूरचे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री असणार आहेत। दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी होती। यातील क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून ती जबाबदारी माणिकराव कोकाटेंकडे आता देण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून दत्तात्रय भरणे पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले। दत्तात्रय भरणे इंदापूरमधून तिसऱ्यांदा विजयी झाले। महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात भरणेंकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट निर्माण झाले आणि भरणे हे अजित पवारांसोबत राहिले। त्यामुळे पुन्हा भरणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं। पुढे 2024 साली महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतरही भरणेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं। विधानसभेच्या सभागृहात रम्मी खेळणं हे केवळ एका मंत्र्याचं चुकीचं वर्तन नाही, तर आपली लोकशाही किती हलक्यात घेतली जातं याचं स्पष्ट उदाहरण आहे। खातं बदलून माणिकराव कोकाटेंना वाचवण्यात आले, पण जनतेच्या विश्वासाची भरपाई कोण करणार? तुम्हाला काय वाटतं? हे फक्त डॅमेज कंट्रोल असेल की सत्ता टिकवण्यासाठी केलेला डाव? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।